शेतकरी मित्रांनो, पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे। कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। पीक विमाबाबतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून आज 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप केलं जात आहे। स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांना पीक विमाबाबतची नोटीस दिली आहे। GR आलाय आणि आज 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। थेट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होत आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे, कारण आजच महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळत आहेत। तर आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे आलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचे पैसे आहेत ते या ठिकाणी लक्षात घ्या की हे पैसे एकत्र सगळीकडे पाठवले नाहीत, तर सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे एकत्र न पाठवता 12 जिल्ह्यांमध्ये आज, 12 जिल्ह्यांमध्ये उद्या आणि 12 जिल्ह्यांमध्ये परवा असे 2-3 दिवसांच्या टप्प्यांमध्ये हे पैसे पाठवण्यात आले। शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की पीक विम्याचा जो लाभ आहे तर तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज मिळणार आहे ते आपण पाहूयात। हा विमा हप्ता सोडताना कृषी मंत्री लाईव्ह येऊन 12 जिल्ह्यांची यादी त्यांनी जाहीर केली। शेतकरी मित्रांनो, मध्यंतरीच्या काळामध्ये पैसे जमा झाले नाहीत आणि शेतकऱ्यांचा संताप निर्माण झाला की आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत, तर स्वतः आपल्या कृषी मंत्र्यांनी लाईव्ह येऊन 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे। तशाच प्रकारे शेतकरी मित्रांनो, आम्हाला काही शेतकऱ्यांचे फोन सुद्धा आले की या 12 जिल्ह्यांची जी यादी जाहीर करण्यात आली होती, या जिल्ह्यांच्या यादींमधील शेतकऱ्यांचा जिल्हा आहे त्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले। डायरेक्ट बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे। 20,000 रुपयांपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाकडून दिली गेली आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकरी हा भारताचा कणा आहे, त्यामुळे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी शेतकऱ्यांना सहाय्य आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, भारतीय शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सबल बनावा, यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आपल्या भारतीय विमा कंपन्यांना आदेश देण्याचे सांगितले। बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर केले गेले, शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी केली गेली आणि ज्या विमा कंपन्या आहेत त्यांना निधी देण्यात आला। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पैसे सोडलेले आहेत। पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत, त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपले जे कृषी मंत्री आहेत त्या कृषी मंत्र्यांनी विमा कंपन्यांना आदेश दिले होते। 12 जिल्ह्यांमध्ये आज हप्ता वाटप करण्याचे आदेश देण्यात आले होते आणि विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून आज 12 जिल्ह्यांमध्ये शेतकरी पीक विम्याचे पैशाचं वाटप करण्यात आलं आहे। शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका की आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि इथे मी तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट देखील सांगणार आहे। जर यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आज पैसे मिळणार आहेत। ज्या पीक विमा कंपन्यांना सरकारकडून आदेश देण्यात आलेला आहे त्या पीक विमा कंपन्यांकडून देखील स्पष्ट सांगण्यात आलं आहे की आजच 12 जिल्ह्यांमध्ये आम्ही पीक विम्याचं वाटप करत आहोत। सरकारने सांगितलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि शासनाने आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्हाला आज पैसे मिळत आहेत, पण ते कोणत्या जिल्ह्यात जमा झाले आहेत ते आपण जाणून घेऊया। तर चला पाहूया की कोणत्या 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज शेतकरी पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत। सांगली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे जमा होत आहेत। पीक विमा वाटपाला सुरुवात झाली असून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज याचा लाभ मिळाला। नागपूरमधील शेतकऱ्यांना शेतकरी पीक विम्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली। 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नागपूर जिल्ह्याचा समावेश असल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पीक विम्याचे पैसे मिळाले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील कृषी मंत्र्यांनी पीक विमा कंपन्यांना आदेश दिले आहेत, त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील आज पीक विमा वाटप केलं जात आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,000 रुपयापर्यंतची रक्कम ही जमा होत आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांना आज पीक विम्याचा लाभ मिळत आहे। लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे मिळालेले आहेत आणि शेतकरी पीक विम्याची रक्कम ही लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज मिळाली। जर तुम्ही बीड जिल्ह्यातील असाल आणि शेतकरी असाल तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी आली आहे, कारण आज बीड जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी पीक विम्याचे पैसे जमा झाले।
जालना जिल्ह्यामध्ये शेतकरी पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे। जी जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली होती त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जालना जिल्ह्याचा देखील समावेश आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आज पीक विम्याचा लाभ मिळत आहे। धुळे जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झाली। शेतकऱ्यांना आज लाभ मिळत आहे। पुणे जिल्ह्यामध्ये शेतकरी पीक विम्याचे पैसे आज जमा झालेले आहेत। जर तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आज शेतकरी पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळाले असतील। पालघर जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी पीक विम्याचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आले आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांना मिळालेली आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या 12 जिल्ह्यांची लिस्ट कृषी मंत्र्यांनी लाईव्ह येऊन जाहीर केली त्या 12 जिल्ह्यांची नावे आता आपण बघितली आहेत। त्या 12 जिल्ह्यांमध्ये शेतकरी पीक विम्याचे पैसे आज जमा झालेले आहेत। हे पैसे जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत। पीक विमा कंपन्यांकडून हे पैसे डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा केले जात आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या बँक सीडिंग ऍक्टिव्हेटेड आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे, परंतु शेतकरी मित्रांनो, जर तुमचा बँक सीडिंग ऍक्टिव्हेटेड नसेल आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी संलग्न केलं नसेल, लिंक केलं नसेल तर तुमचे पैसे जमा होण्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे त्या गोष्टी देखील पडताळून पाहणं गरजेचं आहे। सरकारकडून पैसे सोडण्यात आले आहेत, बँकांना निधी देण्यात आला आहे, त्यामुळे तुमच्या जिल्ह्यानुसार हे पीक विम्याचं वाटप तुमच्या खात्यामध्ये होणार आहे। 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप केलं जाणार आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये असं टप्प्याटप्प्यांमध्ये हे पीक विम्याचं वाटप केलं जात आहे। त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम जमा होत असताना दिसून येत आहे। कृषी मंत्र्यांनी ज्या 12 जिल्ह्यांची नावं सांगितली होती त्या 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज पीक विम्याची रक्कम मिळालेली आहे। शासनाने आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे। कृषी मंत्र्यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी दिलेली आहे आणि सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे। 12 जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली होती त्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पीक विम्याची रक्कम मिळालेली आहे। यामध्ये ज्या पीक विमा कंपन्या आहेत, ज्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांची पडताळणी करण्यात आलेली होती, शेतकऱ्यांचे अर्ज तपासले गेले होते, त्याच कंपन्यांकडून अखेर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आले। विमा कंपन्यांना सरकारकडून निधी मिळालेला आहे, त्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कंपन्यांनी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडलेली आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना आज पीक विम्याचे पैसे मिळत आहेत। 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पीक विम्याच्या रकमेचा लाभ मिळालेला आहे।